बनाळी तालुका जत जिल्हा सांगली येथील शेतकरी बाळासाहेब पाटील यांच्या शेतातून ब्रह्मोस जीवाणू वापरून काढले 8 किलोचे एक कलिंगड। शेतकऱ्यांचे होत आहे सर्वत्र कौतुक। बनाळी तालुका जत जिल्हा सांगली येथील शेतकरी बाळासाहेब पाटील यांच्या शेतातून त्यांनी ब्रह्मोस जीवाणू वापरून अगदी सेंद्रिय पद्धतीने 8 किलोचे एक कलिंगड काढले असून जवळजवळ 5 एकरामध्ये 60 ते 70 टन कलिंगड होण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झाली असून आज हे कलिंगड पाहण्यासाठी परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। कलिंगड कापूनच त्या शेतामध्ये या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी कलिंगडाचा आस्वाद या ठिकाणी घेतलेला आहे। नमस्कार, मी मनोहर पवार, TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे। आपण आलो बनाळी तालुका जत जिल्हा सांगली येथील श्री पाटील साहेब यांच्या मळ्यामध्ये 5 एकर या ठिकाणी कलिंगड त्यांनी लावलेला आहे। जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे। या दुष्काळी तालुक्यामध्ये जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावरती अनेक शेतकऱ्यांनी या परिसरातून चांगलं उत्पादन काढून अटकेपार झेंडा रोवलेला आहे। जत तालुक्यामध्ये जर आपण बघितलं तर सध्या डाळिंब असेल किंवा द्राक्ष असेल किंवा बेदाण्याकडे शेतकरी वळलेले आहेत, मात्र प्रचंड प्रमाणात शेतकरी नुकसानामध्ये येत आहेत कारण रेट कमी मिळतात। त्यामुळं बेदाणा उत्पादक असतील किंवा द्राक्ष उत्पादक असतील हे आता हळूहळू द्राक्ष काढत आहेत। मात्र काही शेतकऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं माहिती घेऊन या ठिकाणी कलिंगडाची शेती केलेली आहे। जत तालुक्यामध्ये जर बघितलं तर जवळजवळ 1,500 ते 2,000 हेक्टर क्षेत्रावरती कलिंगड आहेत। मात्र गेल्या वर्षी थोडंसं पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं। यावर्षी मात्र वातावरण चांगलं आहे। सध्या युद्धजन परिस्थिती जरी असली तरी सुद्धा कलिंगडाला हळूहळू रेट वाढत आहेत। मात्र बनाळी तालुका जत जिल्हा सांगली येथील पाटील साहेब यांच्या मळ्यामध्ये आपण आलोय। 5 एकर क्षेत्रावरती या ठिकाणी कलिंगडाची शेती त्यांनी केलेली आहे। मात्र या कलिंगडाच्या शेतीला DNSP ब्रह्मोस नावाचा एक जीवाणू तंत्रज्ञानाचा त्यांनी वापर केलेला आहे। पेठ वडगाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथील ही कंपनी आहे। या कंपनीचे CEO माननीय बालाजी निकम साहेब माझ्या समवेत या ठिकाणी उपस्थित आहेत। आताच त्यांनी अगदी त्यांच्या टीमला घेऊन 15 ते 20 मिनिटं या बागेमध्ये त्यांनी पाहणी केली आहे। त्यांची संपूर्ण तगडी टीम त्यांच्या समवेत या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना आपण विचारूया हे ब्रह्मोस जीवाणू वापरल्यानंतर निश्चितपणे या शेतीमध्ये काय बदल झालेला आहे, या पिकामध्ये काय बदल झालेला आहे, त्यानंतर याचे ग्लेजिंग कसं वाढलेलं आहे, याचं गोडी कशी वाढलेली आहे, त्यांना आपण विचारूया। साहेब नमस्कार। नमस्कार साहेब। ब्रह्मोस नावाचं जीवाणू तुम्ही वापरून या ठिकाणी बनाळी ते शेतकऱ्याला दिलेलं आहे। जर बघितलं तर आपण इथं कॅन आहेत, यस। काय नेमकं शेतकऱ्याच्या पिकामध्ये बदल झालेला आहे? सर कसं आहे की हे जे टेक्नॉलॉजी आहे ते DNSP ॲग्रिकल्चर न्यूट्रिसायन्स ह्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आम्ही हा जीवाणूयुक्त हा प्रोडक्ट बनवला आहे आणि काही सपोर्टेबल इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये टाकलेत आम्ही त्याला, म्हणजे दशपर्णी अर्क असेल किंवा जीवामृत असेल, हिंगास्त्र असेल किंवा बॉटनिकल एक्स्ट्रॅक्ट असतील, नीम ऑइल, करंजी ऑइल, एरंड ऑइल, मोहर ऑइल किंवा स्वीड एक्स्ट्रॅक्ट्स असतील, म्हणजे अशा प्रकारच्या 11 प्रकारच्या एक्स्ट्रॅक्टचा हा ब्लेंड आहे। आणि प्लस याच्यामध्ये काय आहे की जीवाणू आहेत, बॅक्टेरिया आहेत। तर आपण भरमसाठ अशी लागवड टाकतोय, म्हणजे शेणखत टाकतोय, गांडूळ खत टाकतोय किंवा वेगवेगळ्या प्रकारची फर्टिलायझर टाकतोय, कारण भरपूर लागवड टाकली म्हणून पीक भरपूर येत नाही। बरोबर आहे। तर त्या खताचं अन्नद्रव्यामध्ये रूपांतर व्हायला लागते आणि ते रूपांतर करण्याचा रोल आहे तो बॅक्टेरियाचा आहे। आणि त्याच्यामुळं कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन यायचं असेल तर ब्रह्मोसचा वापर करायला पाहिजे सर्व शेतकऱ्यांनी। आणि पीक तर उत्पादन दिलंच आणि प्लस म्हणजे जमिनीचा पोत सुधारायला पण मदत करेल। जमिनीचा pH असेल, जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन असेल, म्हणजे हे सगळं मेंटेन व्हायला चालू होतं जमिनीचं। आणि आम्ही गेले 13 वर्ष झालं महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सातत्याने ॲग्रिकल्चर आणि हेल्थवरती काम करतोय मजबूत। आम्ही अनेक लोकांचे टेस्टिमोनियल्स केलेले आहेत, अनेक लोकांचे कंट्रोल प्लॉट केलेले आहेत, म्हणजे सगळ्या प्रकारे डाळिंबसारख्या पिकासाठी, द्राक्षासारख्या पिकामध्ये किंवा भाजीपाल्याच्या पिकामध्ये निमॅटोडचा त्रास जास्त असतो। जर ब्रह्मोसचा वापर केला तर निमॅटोडचा कुठलाही त्रास होत नाही पिकाला, म्हणजे इतकं जबरदस्त रिझल्ट आहेत। म्हणजे शेतकऱ्याचं लाखो रुपये जो फर्टिलायझरचा खर्च येतोय तो जवळजवळ 30 ते 40% त्याचा वाचतोय। आणि ब्रह्मोसमुळे काय होतंय की कीटकनाशकाचे स्प्रे कमी होतात, फर्टिलायझर कमी द्यावं लागतं, रोगनाशकाचे स्प्रे कमी होतात, म्हणजे ह्याच्यामध्ये कपात होते आणि कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न शेतकऱ्याला मिळतं। रासायनिक शेतीमुळं रासायनिक खतामुळे शेती बाद होत चालली, त्यामुळे हे जर वापरलं तर त्याचा निश्चितपणे शेतीला पण फायदा होईल, 100% होईल। आता सर कसं असतं की जमिनीची सुपीकता असते, एक म्हणजे रासायनिक सुपीकता, जैविक सुपीकता आणि भौतिक सुपीकता। तर 2 प्रकारे पिकं आणू शकतो आपण, एक तर रासायनिकनं आणू शकतो किंवा एक तर सेंद्रियनं।
आता सर्वसाधारण बघितलं तर भारतभर सगळी रासायनिक शेती चालू खरं. आहे. एकदम तुम्ही ऑर्गॅनिक शेती करू शकत नाही. स्टेप बाय स्टेप रासायनिक कमी केलं पाहिजे आणि स्टेप बाय स्टेप ऑर्गॅनिक वाढवलं पाहिजे. अगदी तुम्हाला जर सेंद्रियचा रिझल्ट पाहिजे असेल तर 4-5 वर्ष आपण स्टेप बाय स्टेप रासायनिक कमी केलं पाहिजे आणि शेतीला सवय लावायला पाहिजे. हा सवय लावायला पाहिजे. म्हणजे आणि ती स्टेप बाय स्टेप एकदम तुम्ही जर बदल करायला गेला तर मग ते होणार नाही. मग कुठं तर मिसगाईड होणार सगळं. म्हणजे पूर्णपणे ऑर्गॅनिक करायचे असेल तर कमीत कमी एक 5 वर्ष तर आपल्याला लागतील स्टेप बाय स्टेप. हे शेतकरी कसे संपर्कात आले तुमच्या? शेतकरी म्हणजे आम्ही DNSP हेल्दी प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड हा डायरेक्ट सेलिंगचा प्लॅटफॉर्म आहे, नेटवर्किंगचा प्लॅटफॉर्म आहे. शेतकऱ्यांना जर उत्पादन मिळतेच. आता ह्या 5 एकर प्लॉटमध्ये जवळजवळ 5 लाख रुपये उत्पादन होईल. डाळिंबामध्ये आंतरपीक आहे ही कलंगड. मग शेतकऱ्याला तर हे उत्पन्न मिळालेलं आहे. शेतकरी जर सुखी समाधानी व्हायला आहे. त्याच्याबरोबर असे जगताप साहेब असतील किंवा धनाजी पाटील साहेब असतील, ही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुलं आहेत, सर्वसामान्यांची मुलं आहेत. हे माहिती द्यायचं काम करतात. हे माहिती द्यायचं काम करतात आणि या प्लॅटफॉर्मवरती लाखो रुपये महिन्याला उत्पन्न आहे त्या सर्वसामान्यांचं. आज मला सांगा, सर्वसामान्य युवक जर महिन्याला 1 लाख रुपये कमवायचं झालं तर मार्केटमध्ये 20-25 लाख रुपये व्यवसायामध्ये गुंतवायला पाहिजे. त्याच्यापेक्षा DNSPनं हजारो युवकांना महाराष्ट्रामधले रोजगार निर्मितीचं काम केलं. अनेक युवक थेट शेतकऱ्याच्या बांधावर जातात. थेट शेतकऱ्यांच्या बांधावर. आता मी CEO असून एसीच्या केबिनमध्ये न बसता मी शेतकऱ्याच्या मला बांधावरती समाधान आहे आणि माझी थेट- कुठेही केबिन नाही. थेट- तो उभं राहील तिथे थेट माझी शेतकऱ्याशी cabin. जोडला गेला. शेतकऱ्याशी. आणि ऑफिसमध्येही माझी CEO म्हणून केबिन नाही सर. मी जिथे उभा राहीन. आता ही शेती आहे, बाळासाहेब पाटलांची शेती आहे, हेच माझे केबिन. एक नंबर. असा विषय आहे. शेतीमध्ये आता तुम्ही ब्रह्मोस नावाचं हे जेवण देत असताना एकरी किती खर्च येतो त्याचा? आता एकरी सर्वसाधारणपणे आम्ही 7,500चं किट आहे. म्हणजे 3 कॅन घेतले की 1 कॅन आम्ही फ्री देतो. म्हणजे हा 1 कॅन आहे किंवा 2,500ला देतो आम्ही फार्मरला. आणि असे 3 कॅन घेतले की 1 कॅन फ्री देतो. म्हणजे 7,500 रुपये खर्च येतो एकरी. त्याचं कसं वापरायचं किंवा हा. फवारणी कशी करायची त्याची माहिती पण देतात तुम्ही. होय, 100% देतोय. 1 एकरासाठी 200 लिटर पाण्यात 2 लिटर ब्रह्मोस यूज करायचं आळवणीसाठी, ड्रेंचिंगसाठी. आणि स्प्रेसाठी 15 लिटरच्या पंपाला 75 ml म्हणजे 1 लिटर पाण्यामध्ये 5 ml स्प्रेसाठी वापरायचं. आणि ज्यावेळी केनोपी कवळी असते म्हणजे झाड लावल्या 2 ते 3 ml वापरायचं म्हणजे स्कॉर्चिंग येऊ नये म्हणून. तुम्हाला जर संपर्क करायचा तर कुठं करायचं शेतकऱ्यांनी? आम्हाला संपर्क करायचा झाला तर जगताप साहेब आहेत किंवा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये किंवा धनाजी पाटील आहेत. पेटवडगावला मुख्य शाखा आहे. हा, पेटवडगावला मुख्य शाखा आहे. आणि जवळजवळ 5,000 पेक्षा जास्त आपले डिस्ट्रीब्युटर असतील महाराष्ट्रावर. 5,000 पेक्षा. मग मराठवाडा असेल, विदर्भ असेल, कोकण असेल, मध्य महाराष्ट्र असेल, मुंबई, पुणे. त्यानंतर आम्ही आता कर्नाटकात चालू आहे आमचं. सगळीकडे जाळं हा. पसरलंय. सगळीकडे जाळं पसरले. किंबहुना जिथं जिथं ह्या जगामध्ये मराठी माणूस आहे तिथपर्यंत आम्ही प्रोडक्ट पोहोचवलाय. म्हणजे गल्फ कंट्रीज असतील, ऑस्ट्रेलिया असेल, अमेरिका असेल, आमचे फ्रूट ज्यूस तिथपर्यंत पोहोचलेले. तुमचं आता काय शेतकऱ्याविषयी तुमचं कंपनीचं पुढचं स्वप्न काय? म्हणजे आमचं असं स्वप्न आहे की शेतीमध्ये सुशिक्षित युवा वर्ग उतरला पाहिजे आणि शेतीचा काळ बदलला पाहिजे. जर शेतीकडे आपण व्यवसाय म्हणून बघितला तर शेती फायदेशीर आहे. आणि महाराष्ट्रभर बघितलं तर लोकांची आत्महत्या होतात, बरोबर आहे. शेतकरी कर्जबाजारी होतोय. तर त्या कर्जातून, त्या ट्रॅपमधून शेतकरी बाहेर आला पाहिजे. आणि त्याच्यासाठी चांगल्या चांगल्या शिकलेल्या मुलांनी ह्या शेतीमध्ये पडणं गरजेचं आहे. आणि शेतीला पारंपरिक नाही तर एक मुख्य व्यवसाय म्हणून बघितलं मुख्य व्यवसाय म्हणून बघितलं पाहिजे तर शेती फायदेशीर येईल. आणि त्याच्याबरोबर आम्ही DNSPचा सपोर्ट आहेच. आणखीन आमचे R&D चालू आहेत. आणखीन वेगवेगळे प्रोडक्ट मार्केटमध्ये तुम्हाला बघायला मिळतीलच वेगवेगळे. आणि आम्ही न फसवता, न ही कुठली खोटी, कुठलीही मोठी कमिटमेंट नाही. जे सत्य आहे ते आहे. होत असेल तर होतंय म्हणून सांगतोय, नसेल तर नाही म्हणून सांगतोय. इतकं स्पष्टपणे आणि क्लॅरिटीनं काम चालू आहे DNSPचं. विषमुक्त शेती. आणि हे जर शेती जर विषमुक्त झाली तर आपल्याला आहारही विषमुक्त मिळेल. त्यामुळे कॅन्सरचं प्रमाण कमी होईल. कॅन्सरचं प्रमाण कमी होईल, वेगवेगळ्या आजारांचं प्रमाण कमी होईल सर. ओके, धन्यवाद. हे होते माझ्या समोर कंपनीचे CEO माननीय बालाजी निकम साहेब. अतिशय चांगल्या पद्धतीची माहिती त्यांनी या शेतकऱ्यांना दिलेली आहे. धन्यवाद. नमस्कार. माझ्या समवेत बनाळी तालुक्याचा जिल्हा सांगली येथील बाळासाहेब पाटील हे शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. 5 एकरावरती अगदी डाळिंबामध्येच त्यांनी ते कलिंगडाची शेती या ठिकाणी केलेली आहे. अगदी आता 4 ते 5 व्यापारी या ठिकाणी येऊन गेलेले. आपण आता वजन काटा सुद्धा आणला होता. त्या वजन काट्यावरती आपण वजन केल्यानंतर 7 ते 8 किलोचं एक कलिंगड या ठिकाणी आहे. त्यामुळे एक अतिशय चांगल्या पद्धतीची गोडी त्याला आहे.
आणि त्यामुळं या गोडीच्या माध्यमातून एक चांगली शेती कलिंगडाची यांनी या ठिकाणी केलेली आहे. गेले अनेक वर्षे या भागामध्ये ते चांगल्या पद्धतीने शेती करतात. आज माझ्या समवेत ते बाळासाहेब पाटील उपस्थित, त्यांना आपण विचारू. नमस्कार. नमस्कार. काय कसं वाटतंय कलिंगडाची शेतीत? मी बाळासाहेब पाटील, गाव बनाळे, तालुका जत, जिल्हा सांगली. आपणाला एक शेती अधिक व्यापारी म्हणजे मायनस व्यापारी अधिक शेती करत असताना आजपर्यंत आपण शेती रासायनिकच करत आलो. काय ऊसाच्या माध्यमातून, काय मक्याच्या माध्यमातून, खरीप पिकाच्या माध्यमातून. त्यात आपण वळत असताना फ्रूट ह्या संदर्भात आपण वळत गेलो आणि ऑर्गॅनिक शेती कशी करायची, तर आपण डाळिंब ऑर्गॅनिक म्हणून लावलं गेलं आणि 5 एकर डाळिंबात 2200 रोपापैकी कमीत कमी कलिंगड हे आंतरपीक घेऊन 7000 रोपं लावली. मग ऑर्गॅनिकचा असा आपल्याला एक रिझल्ट बघायला मिळाला की एका वेळेला कमीत कमी 8 ते 10 फळे आहेत. कमीत कमी 4, 5, 6, 7, 8 किलोपर्यंत त्याचं रनिंग वजन झालेलं आहे. शायनिंग एक नंबर जबरदस्त. कुठलं औषध घेतलं जीवाणूचं? जीवाणूचं ऑर्गॅनिक ब्रह्मोस आहे. त्यात जीवनसत्व एक नंबर काम करते. बॅक्टेरियाचा मुख्य स्रोत आहे यात. कसं मारतंय औषध? तर हे कमीत कमी कॅलेंडर करत असताना आपण एका पंपाला 15 लिटरच्या 75 मिली MM मारून स्प्रे केला आणि कमीत कमी आळवणी एका हेक्टरी 2.5 लिटर आपण दिलेलं आहे. तर ही कमीत कमी 3 आळवण्या कलिंगडाला दिलेल्या आहेत. त्यापैकी कलिंगड साईज भरपूर झाली, वेलला भरपूर उत्पादन आलं आणि हे उत्पादन कमीत कमी 5 एकरात आंतरपीक डाळिंबात कमीत कमी 35 ते 40 टन जाण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गातून असं म्हणण्यात येते की कमीत कमी बाकीच्या पिकापेक्षा 9-10 रुपये रेट असला तरी सुद्धा 1-2 रुपये चढता रेट आहे ह्याला. आणि हा आपला हार्वेस्टिंगला प्लॉट आलेला आहे आणि 12 रुपये आपला प्लॉट कटिंग पण म्हणजे दिलेला आहे. काही व्यापारी आलेत का? हो, व्यापारी येऊन व्यवहार आपला झाला. कुठल्या गावचे व्यापारी आहेत? व्यापारी काय कवट्यातून आले, काय जत आहे, काय आतनी भागातून आलेत, काय बाहेर सांगोला, पंढरपूर, कोळेकर ह्या माध्यमातून व्यापारी भरपूर आलेत. मागणी भरपूर झाली आणि प्लॉट आपला 12 रुपये हार्वेस्टिंगला दिलेला आहे. सध्या जर बघितलं तर रासायनिकमुळं शेती अनेकांची धोक्यात आलेली आहे. रासायनिक जे औषधामुळं अनेक लोकांना कॅन्सर होत आहे. तुम्ही जर बघितलं तर पंजाबहून एक रेल्वे नुसतं कॅन्सरग्रस्त घेऊन जाते दवाखान्याला. जर तुम्ही शेतकऱ्यांना असं प्रबोधन करू शकताय की रासायनिक शेती न करता ह्या चांगल्या पद्धतीनं ह्याची शेती केली पाहिजे, ऑर्गॅनिक शेती केली पाहिजे, यासाठी काय तुम्ही आता सांगणार? आपण शेतकऱ्याला, सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की रासायनिक खतामुळे बऱ्याच प्रमाणात लोकांना किडनी, कॅन्सर हा रोग भरपूर होतो. तर ऑर्गॅनिक शेतीकडे वळून का नाही, चांगलं सुजलम सुफलम जीवन जगण्याची एक उत्तम संधी शेतकऱ्यांनी साधावी. ब्रह्मोस या जीवनसत्वाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनी शेती करायला 1 नंबर प्राधान्य द्यावं. ओके. तुमच्या घरामध्ये किती जण आहेत? हे सगळं औषध वगैरे कोण मारतंय काय? आमची लहान माझी 2 मुलं आहेत. ह्याने आपणाला ह्यांच्याच कमीत कमी आपणाला स्प्रे ह्यानेच देतात, पाणी पण ह्यानेच देतात. आपण सेवक म्हणून माग आहे आणि सपोर्ट लहान मुलांचा, एक कन्या आहे, एक चिरंजीव आहे. सगळे तिघं म्हणून तुम्ही काम म्हणून आपण कमी सपोर्ट करतो. हो. पुढचं काय भविष्य तुमचं परत? आता स्वप्न काय परत? स्वप्न असं शेतकरी समाजसेवा करत राहायचं, जनसेवा करत राहायचं, हेच स्वप्न. ओके, धन्यवाद. हे होते शेतकरी बनाळीचे माननीय बाळासाहेब पाटील. अतिशय चांगल्या पद्धतीनं शेती त्यांनी केलेलं आहे. ब्रह्मोस या जीवनाच्या माध्यमातून त्यांनी कलिंगडाचं पीक अतिशय चांगल्या पद्धतीनं आणलेलं आहे आणि शेतकऱ्यांना सुद्धा जीवाणूचा वापर झाला पाहिजे, सेंद्रिय शेतीचा वापर झाला पाहिजे असं प्रबोधन सुद्धा ते या ठिकाणी करणार आहेत. मनोहर पवार, TV1 मराठी न्यूज, बनाळे. DNSP कंपनीचे माननीय पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याबरोबर गप्पा मारत ते औषधाची या ठिकाणी माहिती देतात आणि शेतीतून जास्तीत जास्त उत्पादन कसं काढलं पाहिजे, शेतकरी आर्थिक सक्षम कसा झाला पाहिजे, शेतकऱ्याच्या घरामध्ये 4 पैसे कसे आले पाहिजे, याचा ही कंपनी सातत्यानं प्रयत्न करत असते. आता पहिला प्रयोग त्यांनी बनाळी तालुका जत, जिल्हा सांगली येथील बाळासाहेब पाटील यांच्या मळ्यामध्ये घेतलेला आहे. इथून पुढच्या काळामध्ये जत तालुक्यामध्ये सर्वत्र त्यांचं जाळं या ठिकाणी विणणार आहेत. माझ्या समवेत ते उपस्थित आहेत, त्यांना आपण विचारूया. नमस्कार. नमस्कार, मी DR पाटील, प्रॉपर कवठे मंकाळ. तर मी DNSP कंपनीच्या माध्यमातून DNSP न्यूट्रीसायन्स ब्रह्मोस या प्रोडक्टच्या लॉन्चिंगला मी गेलो होतो आणि त्यानंतर ह्या प्रोडक्टबद्दल जी माहिती मला मिळाली, आदरणीय कंपनीचे CEO बालाजी निकम साहेब यांच्या माध्यमातून ज्यावेळी आम्हाला ब्रह्मोसच्याबद्दल डीप नॉलेज मिळालं, त्यानंतर आज आमच्या खेडोपाड्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला ह्या प्रोडक्टची गरज आहे ही ज्यावेळी मला जाणीव झाली, त्यानंतर आम्ही प्रत्येक माझ्या सहकारी अण्णासाहेब जगताप साहेब यांना घेऊन
काही फील्डच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्याच्यापर्यंत पोहोचलो आणि 1-2 महिन्यापूर्वी आम्ही बाळासाहेब पाटील यांच्या शेतावरती पोहोचलो आणि त्यांना आम्ही DNSP न्यूट्रीसायन्स ब्रह्मोस याबद्दल माहिती दिल्यानंतर प्रत्येक पिकासाठी हा प्रोडक्ट उपयुक्त आहे ह्याची आम्हाला जाणीव असल्यामुळं कलिंगडला सुद्धा 100% ह्याचा रिझल्ट येणार आम्हाला खात्री होती आणि आम्ही त्यांना हा प्रोडक्ट वापरण्यास सांगितलं आणि त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवून आज DNSP कंपनीचा ब्रह्मोस हा प्रोडक्ट वापरल्यानंतर आज अफलातून रिझल्ट आलेला आहे. आज जत तालुक्यामध्ये आज चर्चेचा विषय ठरला आहे की ब्रह्मोस या प्रोडक्टमुळं आत्तापर्यंत भागामध्ये जो कलिंगडला रेट आला आहे किंवा जी क्वालिटी तयार झाल्या ही क्वालिटी आत्तापर्यंत कोणाची झाली नाही अशी क्वालिटी बाळासाहेब पाटील यांची झालेली आहे. मार्केटला बघितलं तर 7-8 रुपये आज टनाला रेट आहे, पण आज आपला ब्रह्मोस वापरल्यामुळं जी क्वालिटी तयार झाल्या ती आज त्याचा रेट बघितला तर जवळपास 3 ते 4 रुपये हा टनापाठीमागं त्यांना वाढून मिळायला लागला आहे. असे भरपूर रिझल्ट आज आम्हाला बाज असेल साहेबांचा आज बाज बनाळीमधला रिझल्ट असे भरपूर जत तालुक्यामध्ये कवटेमंकाळ भागामध्ये आम्हाला रिझल्ट मिळाले आणि इथून पुढे सुद्धा आज आम्ही प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन 100% त्याच्या प्रत्येक मग तो मका पीक असेल, गहू असेल, ऊस असेल, द्राक्षबाग असेल किंवा आज कुठलीही फळ असेल, डाळिंब असेल, कलिंगड असेल, प्रत्येक शेतकऱ्याला आलेले रिझल्ट आज आमच्याकडं आहेत आणि इथून पुढे सुद्धा आम्ही ह्या कंपनीचा प्रचार अखंडपणे करत राहणार आणि प्रत्येक शेतकऱ्याला त्याला जी कर्जमुक्त आज त्याची विषमुक्त शेती असेल किंवा त्याला कर्जातून बाहेर काढण्यासाठी जे आज DNSP कंपनीचा ब्रह्मोस हा प्रोडक्ट प्रत्येक शेतकऱ्याला हा फायदेशीर ठरायला लागला आहे ह्याची आम्हाला खात्री झाली आणि आम्ही हा प्रोडक्ट इथून पुढं असाच आम्ही शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत घेऊन आज त्या प्रत्येक शेतकऱ्याचा फायदा करून देणार. ओके, धन्यवाद. माझ्या समवेत या ठिकाणी जत येथील फळ विक्रेते माननीय अनिल पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. गेले अनेक वर्षे जत शहरामध्ये मंगळवार पेठेमध्ये त्यांचं फळ विक्रेत्याचं गाडा आहे. त्या माध्यमातून कलिंगड असेल, आंबा असेल, ड्रॅगन फ्रूट्स असेल, सफरचंद असेल, चिक्कू असेल, पेरू असेल याची विक्री अतिशय चांगल्या पद्धतीनं थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन माल आणून करतात. काय कसं वाटतंय आता डाळिंब कलिंगड बघितल्यानंतर तुम्हाला? सर्वप्रथम मी नमस्कार करून माझे नाव सांगतो अनिल पवार. मला इथं शेतकऱ्यांच्या मळ्यात आल्यानंतर असं बघण्यात आलं की कलिंगड सर्वसामान्य 1, 2, 3 ते 4 किलो 5 किलोपर्यंत असतं, पण हे इथं पाहणी करता जवळजवळ हे कलिंगड नसून एक हातीचं पिलू दिसते असं या स्वरूपात दिसतंय असं आणि वस्तुस्थिती असं वाटलं की खरोखर ह्या शेतकऱ्याने काय वापर केला असेल किंवा काय वापर तयार करून काय खताची काय वापर करून तिने घेतला असेल असं थोडंफार मला बी शंका वाटली बरं का सुरुवातीला. पण तिने माहिती घेऊन वगैरे शेतकऱ्यांची किंवा त्या फळांची माहिती घेतली की बाबा हे फळ कशामुळे एवढं मोठं झालं किंवा व्यापार लाईनला जर आणल्यानंतर ह्याचा दर काय मिळेल किंवा काय स्वरूपात केल्यानंतर जवळजवळ पाहणी करता हे जवळजवळ 2 रुपये ते 3 रुपये ते सरास 5 रुपयेपर्यंत ह्याची विक्री होईल असं वाटत होतं. पण मी या व्यापार प्रवर्गातून बघण्यातून जवळजवळ हे कमसे कम 15 ते 20 रुपयेपर्यंत याचा दर येईल असं मला वाटतं या फळांचं बघण्यात आल्यामुळं. आता जवळजवळ व्यापार या विक्रीतून हात विक्रीतून असेल सरास जवळजवळ 15 ते 20 रुपयेपर्यंत हे किलो रुपये फळ हे विकण्यात येईल असं मला वाटतं सर. आणि याचा फायदा जवळजवळ ह्यातून ग्राहकांना होईल, कारण मला इथं कळालं की हे ब्रह्मोस गटातून किंवा रासायनिक ह्याच्यातून हे ऑर्गनायझेशनतून तयार केलेलं फळ आहे. हे शेतकऱ्यांना फायदा नसून तर ते ग्राहकांना फायदा होईल हे याचं स्वरूप आहे तयार झालेलं आहे असं बघण्यात येतं. ओके, धन्यवाद. व्यापारी अनिल पवार यांनी अतिशय चांगली माहिती या ठिकाणी दिलेली आहे. नक्कीच हे कलिंगड जतच्या बाजारपेठेमध्ये ठेवून चांगलं कलिंगड, ऑर्गॅनिक कलिंगड, ब्रह्मोसचं जीवाणू वापरलेलं कलिंगड लोकांना देण्याचा त्यांनी प्रयत्न करणार आहेत. धन्यवाद. आता आपण या ठिकाणी हे जवळजवळ 7 ते 8 किलोचं कलिंगड आहे आणि आपण आता ते कापून बघूया त्यामध्ये आत कसा कलर आहे काय. आता आमचे व्यापारीच आहेत अनिल पवार जतचे, ते आता या ठिकाणी कलिंगड कापतायत. कलिंगड कापा. अगदी ऑर्गॅनिक पद्धतीनं तयार केलेलं हे कलिंगड आहे आणि आता विक्रीसाठी सज्ज झालेलं आहे आणि आपण आता ते कापून बघतोय कशा पद्धतीनं या ठिकाणी त्याचं गर आहे. तुम्ही वर धरा पाटील लागेल. ग्राहकांना निश्चितपणे याचा चांगला फायदा
या कलिंगडचा होणार आहे. आता हे कलिंगड या ठिकाणी कापलेलं आहे. आता आपण बघूया आतमध्ये त्याचा कलर कसा आहे. हा म्हणजे ओपन केलेला आहे. अतिशय आता जर बघितलं तर आपण यामध्ये अफलातून. फुल अगदी लाल कलर आहे आणि गोडी सुद्धा ती निश्चितपणे चांगली असणार आहे आणि ग्राहकांनी याचा निश्चितपणे फायदा घ्यावा. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.